कोणतं सरकार आलं पाहिजे? यावेळेस सरकार शिवसेना शिवसेना ठाकरे गट। इस बार किसका सरकार चुन के आएगा आपको लगता है? यावर्षी कोणाचं सरकार येईल तुम्हाला असं वाटतं? चंद्रकांत खैरे। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील पण आहेत उमेदवार, तर मग काय वाटतं तुम्हाला? हे म्हणतात की भुमरे साहेबांना आम्ही ओळखत नाही आणि त्यांची संभाजीनगरमध्ये उमेदवारी जाहीर झालेली महायुतीकडनं। यावर्षी देशाचा पंतप्रधान कोण होतील असं तुम्हाला वाटतं? हे नरेंद्र पंतप्रधान मोदीच होतील। नमस्कार, मी गौरव जोंधळे, सुदर्शन मराठीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आज आपण आलेलो आहोत, म्हणजेच रत्नापूर शहरात आज आपण आलेलो आहोत। काय ह्या जनतेच्या मनात आहे आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूयात। तर चला तर आपण रत्नापूर शहरातील काही नागरिकांशी, व्यापाऱ्यांशी चर्चा करत आहोत। तुम्हाला यावेळेस कोणतं सरकार आलं पाहिजे? यावेळेस सरकार शिवसेना ठाकरे गट। ठाकरे गट। हां, काय वाटतं तुम्हाला ठाकरे गट? कारण की उद्धव मुख्यमंत्री असताना त्यांचंच काम चांगलं झालं। बरं, यावेळेस उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी भेटलेली आहे, तर तुम्ही काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल? तुम्हाला चांगलं काम आहे त्यांचं, त्यांनाच मतदान देणार। चंद्रकांत खैरेला तुम्ही मतदान करणार? बिल्कुल मतदान करणार? बिल्कुल नहीं। इस बार किसका सरकार चुन के आएगा आपको लगता है? भाई लगता तो अभी लगने की ऐसी बात है कि हमारे कोई जजमेंट मिल रहा नहीं है, लेकिन आना चाहिए कांग्रेस, क्योंकि यहाँ जैसा जो दिखने को मिल रहा है कि टक्कर का मामला है। लेकिन हमारे दिल की ख्वाहिश है कि कांग्रेस आना चाहिए, क्योंकि ये जो सरकार जो बनी है 10 साल में इसने बहुत खराबा कर दी, और सबसे ज़्यादा जो नुकसान करी है सरकार ने, वो महंगाई का तो करी वो जाने दो, लेकिन सबसे ज़्यादा जो नुकसान करी, जो जातावादी फैलाई, जो नफरतें फैलाई दिलों में। जो अभी जो महाविकास आघाड़ी है, महाविकास आघाड़ी से संभाजीनगर में चंद्रकांत खैरे इनको उम्मीदवारी दी है, तो आप किसको वोट देना चाहेंगे? नहीं, हम तो इम्तियाज़ जलील को वोट देना चाहेंगे जी। क्योंकि इम्तियाज़ जलील को वोट देने में बात यह है कि उसने सारी जाति को लेकर चला, चाहे वो दलित हो, चाहे वो मराठा हो, चाहे वो मुस्लिम हो, तो उसने सबको लेकर चला, और उसकी कभी भी जातावादी कोई बयान नहीं रहता, और उसका जहन समझ में आता है कि भाई वो सबको विकास के तरफ लेकर जा रहा है, इसलिए हमारे को वही समझ में आता है, इम्तियाज़ जलील। यावर्षी कोणाचं सरकार येईल तुम्हाला असं वाटतं? महाविकास आघाडीचं। बरं, संभाजीनगरमधून 3 उमेदवार जाहीर झालेले आहेत, यातून कोणता उमेदवार तुम्हाला वाटतं काम करेल? चंद्रकांत खैरे। बरं, चंद्रकांत खैरे हे निवडून येतील तुम्हाला वाटतं का? हो, निवडून येणे एक नंबर। हा, एक नंबर। यावर्षी सरकार कोणाचं येईल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आले पाहिजे, खैरे साहेब आले पाहिजे, आपली शिवसेना महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे, आणि आपले कामं धंदे झाले पाहिजे। हे दुसरे काही मला लागत नाही, मला आवडत नाही दुसरे। बरं, संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील पण आहेत उमेदवारी, तर मग काय वाटतं तुम्हाला? हे ते नाही आले पाहिजे कोणी। का नाही आले पाहिजे? काय ते वाटतं? आलेच नाही ना, आपल्या गल्लीकडं नाही, आपल्या गावाला नाही, आपल्या खुलताबादला आले नाही, कधी मग नगरपालिकात आले नाही, आणि आता तिकीट मागत्या, मतदान मागत्या, त्याचं काहीच उपयोग नाही आपला। बरं, आणि खैरे साहेबांचं काम कसं वाटतं? आपलं लय भारी वाटतं। 15-20 वर्षांना त्यांच्या संघच आहे मी, आणि त्यांच्या संघच कामं केले, पण आता आदल्या मधल्या थोडे 5 मतदान पडलेले ते, पण आता सांगते मी की 100% येईल बरं, खैरे तर यावर्षी काय वाटतं तुम्हाला? मला चांगलं वाटतं की खैरे साहेबच येणार आहे। बरं, यावर्षी देशाचा पंतप्रधान कोण होतील असं तुम्हाला वाटतंय? यावर्षी देशाचा पंतप्रधान मी नाही, कोणीही सांगू शकतं, हे नरेंद्र पंतप्रधान मोदीच होतील। बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदीच हेच का होतील? बाकीचे अजूनही देखील उमेदवार आहेत। त्यांचं काम आहे, त्यांनी 370 कलम हटवली, राम मंदिर बनवलं। आज तुम्ही देशामध्ये कुठेही कुठलाही रोड बघा, आज याआधी असे रोड नव्हते, दळणवळण नव्हतं, आज लाईटचा प्रॉब्लेम बघा, आज तुम्ही पाण्याची सोय बघा, हे सर्व मोदी साहेबांनी सर्व व्यवस्थित केलेलं आहे। त्यामुळे ह्यावर्षी ही नरेंद्र मोदीच हे देशाचे पंतप्रधान होतील। बरं, दुसरीकडं यावर्षी उद्धव ठाकरे गटातील 40 आमदार हे फुटून शिंदे गट यांनी स्वतःचा पक्ष एक स्थापन केलेला आहे, आणि तेच आज उमेदवारी घेत आहेत। तुम्हाला काय वाटतं, हे निवडून येतील का? 100% निवडून येतील, कारण की बाळासाहेबांचे जे विचार होते त्या विचारावर खरे ठरले नाही उद्धव साहेब, ते काँग्रेससोबत जाऊन मिळाले। बाळासाहेबांनी उभं आयुष्य हे हिंदुत्वाकरता आणि काँग्रेसच्या विरोधात लढले, आणि काही मोहाकरता किंवा पुत्रमोहाकरता किंवा म्हणता येईल त्याला मुख्यमंत्री बनण्याकरता त्यांनी हा निर्णय घेतला, आणि त्यांनी त्यांचं राजकीय कार्यकर्दी पूर्ण संपवून टाकली स्वतः। संभाजीनगरमध्ये 3 उमेदवार आहेत,
यातून तुम्ही 100% कोण विकास संदीपान करेल असं भुमरे, वाटतं तुम्हाला? संदीपान भुमरे 100%. आणि जी केंद्रात सरकार राहणार आहे त्याचाच आपल्याला खासदार पाहिजे, तरच विकास निधील, तरच विकास होईल, हे जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे. खैरे साहेबांना आपण बरेच दिवस चान्स देऊन पाहिलाय, आम्ही सुद्धा खैरे साहेबाला मतदान केलंय, पण यावेळेस नाही. मागच्या वेळेस जी चुकी झाली ती चुकी होऊ देणार नाही. यावेळेस 100% संदीपान भुमरे हे निवडून येणार म्हणजे येणार. यावर्षी सरकार कोण असेल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल, कदाचित सांगता येत नाही ते पण नेमकी काय राहील, पण आमच्या मते तर यायलाच पाहिजे महाविकास आघाडी. बरं, भाजपचं काम तुम्हाला कसं वाटतं? भाजपचं काम जेमतेम चांगलं आहे असं का नाही, कारण आमचे आमदार चांगले आहे, त्यांनी केलेलं आहे काम भरपूर, पण केंद्रातून थोडा हे नाराज लोक केंद्रात, बरं. पब्लिक. संभाजीनगरमधून 3 उमेदवार जाहीर झालेले आहेत. यातून तुम्हाला काय वाटतं कोण काम करेल? मला वाटतं खैरे साहेब आता नक्कीच काम करेन, कारण त्यांचं आता हे शेवटचं पंचवार्षिक राहील कदाचित, आणि त्यांना खूप प्रयत्न त्यांना खूप हे दिलेलं आहे चान्सेस मागं, पण आता त्यांना कळलं आहे की इथे एमआयएम सीट लागलं होतं मागच्या पंचवार्षिकला, तर आता खैरे साहेब पुढं कामच करेल, 100% कामच करेल. यावेळेस महाविकास आघाडी सरकार हे आवश्यक आहे, कारण भाजपच्या काळात काही काम झालं नाही. आपण बघितलं उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहे, त्यांच्या काळात आपल्याला कर्जमाफी झालेली आहे. तर आता कदाचित काही पण झालं तरी आम्हाला उद्धव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री लागतील, कारण भाजपच्या सरकारने काहीच नाही केलेलं. भाजप सरकार काय शेतकऱ्याला काही देत नाही आहे. भाजप सरकारने सर्व मालाचे सर्व बंदी हे केलेलं आहे, कारण भाजप सरकार नको आहे आम्हाला आता. बरं, संभाजीनगरमधून 3 उमेदवार आहेत. एक उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आहेत, आणि महायुतीकडून संदीपान भुमरे यांचं जाहीर झालेलं आहे, आणि एमआयएमकडून इम्तियाज जलील आहेत. तर झाल्या 5 वर्ष इम्तियाज जलील यांनी काही काम केलेलं नाही. जे काम आहे ते पहिले खैरे साहेबांचं आहे, आणि सांगायचा मुद्दा एकच आहे का आता संदीपान भुमरे यांना कोणी ओळखत नाही. जे माणूस आहे ते खैरे साहेब करतील संभाजीनगरचा विकास, आणि जे संभाजीनगरचं जे नाव झालेलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांनीच केलेलं आहे. हे फक्त यांनी हे केलं नाही, तर जे काम आहे ते बाळासाहेब ठाकरे स्वप्न होतं ते उद्धव साहेबांनीच केलेलं आहे. बरं, हे म्हणतात की भुमरे साहेबांना आम्ही ओळखत नाही, आणि त्यांचे संभाजीनगरमध्ये उमेदवारी जाहीर झालेली महायुतीकडनं, काय सांगा? भुमरे साहेब हे पहिल्यांदाच नाव ऐकलेलं आहे मी संभाजीनगरमध्ये, आणि चंद्रकांत खैरे पूर्वीपासून सलग 3दा निवडून आलेले. यावेळेस पण चंद्रकांत खैरेच निवडून येतील, आणि जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की मराठ्याचं जे मतदान आहे यांना दाखवून द्या की बुवा नाही जिंकून तरी आले तरी पाडाला तरी हे समर्थ राहा. इम्तियाज जलील मागं खासदार राहिलेले आहेत, त्यांचं काम काय वाटतं तुम्हाला? केलं त्यांनी काम? हो, इम्तियाज जलीलनं पण काम केलेलं आहे, पण ते फक्त त्यांच्या शहराच्या मर्यादित केलेलं आहे. ग्रामीणमध्ये त्यांनी लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळे ग्रामीणमध्ये त्यांचे चान्सेस कमी आहे. संभाजीनगरमधून मग काय वाटतं तुम्हाला कोण काम करेल? संभाजीनगरमध्ये खैरे साहेब काम करतील, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली खैरे साहेब निवडून येतील.